नमस्कार, मी केतकी जोशी. न्यूज 18 लोकमतनं कोविड काळामध्ये रक्ताचा तुटवडा असल्याची माहिती जगासमोर आणली. रक्त नसल्यानं अनेक रुग्णांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला होता आणि आम्ही रक्तदान सुरू करण्यासाठी मोहीम सुरू केलेली आहे. सोमवारी आम्ही रक्तदान करण्याचं आवाहन राज्यातल्या जनतेला केलं. त्याची मंगळवारी अन्न आणि औषध मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दखल घेतली. अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि रक्तपुरवठा वाढवण्यासाठी त्यांनी तातडीनं हालचाली देखील सुरू केल्या आहेत. त्यानंतर आम्ही सातत्यानं रक्तदान करून रक्तपुरवठा वाढवण्यासाठी ही वृत्तमालिका सुरूच ठेवली. राज्यातल्या जनतेला देखील आवाहन करण्यात आलं होतं की ही तातडीनं तुम्ही रक्तदान करण्यासाठी घराबाहेर पडा. आता सध्या हॉस्पिटलमध्ये अनेक हॉस्पिटल्समध्ये रक्तपुरवठा कमी होतोय, रक्त कमी आहे. त्यामुळे तिथे जे रुग्ण आहेत त्या रुग्णांचे हाल होत आहेत आणि ही माहिती आम्ही सरकारच्या निदर्शनाला आणून दिली. अखेर शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमच्या वृत्तमालिकेची दखल घेतली आणि रक्तदान करण्याचं आवाहन जनतेला केलं. रक्तदानासाठी न्यूज 18 लोकमतनं सुरू केलेली मोहीम ही जगातली एकमेव मोहीम आहे. आपण बघतोय की रक्तदान हे श्रेष्ठ दान असं कायम म्हटलं जातं. एका आपल्या आपल्या शरीरातलं रक्त दुसऱ्या एखाद्या गरजू रुग्णाला दिल्यामुळे नक्कीच त्या रुग्णाचा जीव वाचण्याची देखील शक्यता असते आणि हे खूप मोठं पुण्याचं काम आहे असं देखील वारंवार सांगितलं जातं. इतकं सगळं असूनही गेल्या काही काळामध्ये मात्र रक्ताचा पुरवठा कमी होत होता, रक्त पुरवठा कमी होत होता. कारण कोविड काळामुळे अनेक ठिकाणी रक्तदाते बाहेरच पडत नव्हते. एरवी जे नियमितपणे रक्तदान करतात ते देखील रक्तदाते बाहेर पडत नव्हते. आपल्या सोबत आहेत आता आमचे प्रतिनिधी नाशिकहून प्रशांत बाग. प्रशांत, आपण सातत्यानं हा प्रश्न समोर आणला होता, त्याची दखल सरकारनं घेतली होती. नाशिकमध्ये काय परिस्थिती आहे? कारण नाशिकमध्ये कोविड रुग्णांची संख्या भरपूर होती आणि त्याचबरोबर हॉस्पिटल्स मोठी आहेत. आजूबाजूच्या ग्रामीण भागात तर मोठ्या प्रमाणावर रुग्ण इथे येतात ज्यांना रक्ताची वारंवार गरज असते. केतकी, सरकारनं याची दखल घेतली हे जरी दिलासा देणारं वाक्य असलं तरी सगळ्यात मोठी दखल जी आहे ती त्या गरजू रुग्णांनी घेतली. त्या गरजू रुग्णांना या सगळ्या गोष्टीची खऱ्या अर्थानं फायदा आला. आज ज्यावेळेस गरजू रुग्ण ज्यावेळेस फोन करून सांगतात की न्यूज 18 लोकमतनं ही वृत्तमालिका लावून धरली आणि यामुळे आम्हाला खरोखर रांगेत उभं न राहता 4-4 तास रांगेत उभं राहावं अशी परिस्थिती होती. कारण मागणी जास्त होती, आणखीन त्याचबरोबर साठा रक्तपेढ्यांमध्ये अत्यंत कमी होता. जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये 3 दिवसापूर्वी अक्षरशः 0% साठा ही अशा प्रकारची परिस्थिती होती. पण न्यूज 18 लोकमतनं या विषयाला हात घातला. आणखीन यानंतर खऱ्या अर्थानं प्रशासकीय यंत्रणा खऱ्या अर्थानं खडबडून जागी झाली आणि रक्तदान या विषयावर ताकदीनं काम करायला सुरुवात झाली. खरं तर कोरोना काळामध्ये रक्त देणं म्हणजे की नियमित रक्तदान शिबिर जे भरायचे होते ते सुद्धा भरणं बंद आलं होतं आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये रक्त दिल्यानंतर कोरोनाचा मला प्रादुर्भाव होईल का अशा प्रकारच्या शंका कुशंकांनी खरं तर सर्वसामान्य नागरिक किंवा जे नियमित रक्तदाते होते त्यांना प्रश्न पडला होता. आणि प्रशासकीय यंत्रणांनी विशेषतः ज्यावेळेस मी नाशिक विभागाची गोष्ट करतो त्यावेळेस नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे असो, जिल्हाधिकारी सूरज मांढरे असो का जिल्हा परिषदेच्या माध्यमातून लीना बनसोड या मुख्य कार्यकारी अधिकारी असो, या सगळ्यांनी ज्या पद्धतीनं रक्तदानाचं आवाहन सुरू केलं, महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनी ज्या प्रकारे रक्तदान शिबिर आयोजित करण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी, पुढाकार घेण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्थांना आवाहन करायला सुरुवात केली आणि या सामूहिक प्रयत्नातनं या 3 दिवसामध्ये नाशिक जिल्ह्यातलं चित्र बदललंय. नाशिक विभागामध्ये सुद्धा लक्षणीय बदल झालेला आहे. व्हाईट प्लेटलेट्स आपण म्हणतो ना की पांढऱ्या पेशी कमी होत चालल्या आहेत, त्यावेळेस आवश्यक आहे, प्लाझ्मा थेरपीसाठी आवश्यक आहे. वेगवेगळ्या रुग्णांना घटना घडत असतात, अपघात व्हायला सुरुवात झाली आहे, गरजू रुग्णांना त्याची मदतीची आवश्यकता असते. खाजगी असो का सरकारी रुग्णालय या प्रत्येक ठिकाणी रक्त लागतच असतं आणि हा सगळ्यात मोठा फरक आहे की प्रशासकीय यंत्रणा खडबडून तर जागी झालीच, पण सर्वसामान्य गरजू रुग्णांना जो दिलासा मिळतोय ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला नक्कीच वाटते. केतकी, अगदी प्रशांत, नक्कीच फरक तर पडतोय. हळूहळू लोक बाहेर पडतायत. तू जसं म्हणतोयस तसं कदाचित आणखीही येत्या 2 ते दिवसात आपण अपेक्षा करूयात की आणखी मोठ्या संख्येनं रक्तदाते बाहेर पडतील. पण सध्याची नाशिकमधली परिस्थिती काय आहे? रक्ताचा तुटवडा अजूनही जाणवतोय का? कारण नाशिकमध्ये मोठ्या रक्तपेढ्या आहेत, तिथली काय परिस्थिती आहे? रुग्णांना पुरेसं रक्त वेळच्या वेळेला मिळत होतं का? सी 3 गोष्टी याच्यात महत्त्वाच्या आहे की नाशिक जिल्ह्यामध्ये रक्तपेढी असो म्हणजे की रेड क्रॉस असो, जिल्हा सामान्य रुग्णालय असो किंवा खाजगी बँक्स म्हणजे ब्लड बँक्स या सगळ्यांच्या माध्यमातून नियमित साठा जो असायचा तो साधारणतः 4200 बॅगचा डेली नियमित साठा असायचा. 3 दिवसांपूर्वीच हा साठा जो झाला होता हा जिल्हा सामान्य रुग्णालयात जसा 0चा झाला, रेड क्रॉसमध्येही कमी झाला, हा अक्षरशः 433 वर आला होता.
आपली मालिका सुरू झाली. प्रशासकीय यंत्रणेने आवाहन केलं, अनेक रक्तदाते स्वतःहून पुढे आले. तोच साठा आता जवळपास 2400 पर्यंत पोहोचलेला आहे. ज्या पद्धतीनं रक्तदान करायला लोक स्वतःहून पुढे यायला सुरुवात झालेली आहे, आवाहनाला प्रतिसाद देत आहे, प्रशासकीय यंत्रणा काम करत आहे, त्या पद्धतीने येत्या 2 ते 3 दिवसामध्ये परिस्थिती सामान्य नक्कीच होईल. तोपर्यंत गरजू रुग्णांना रक्त कोणत्याही परिस्थितीत उपलब्ध करून देता यावं याकरता जी यादी तयार करण्यात आली आहे, या यादीतील लोकांना प्रत्यक्ष फोन करून बोलवलं जात आहे. आधी 10 फोन केले तर 8 जण होकार द्यायचे, आता 10 फोन केले तर मुश्किलने 2च जण यायचे. अशा प्रकारची परिस्थिती एकंदरीत दिसून येत आहे. लोकांनी सुद्धा रक्त देण्यासाठी पुढे येण्याची नितांत आवश्यकता आहे. रक्तदान जो करतो, जो रक्तदाता असतो, त्याला याचा सगळ्यात मोठा फायदा होतो, कारण त्याच्या शरीरातनं जाणारं 300 ml रक्त हे नवीन रक्त पुन्हा तयार होण्याची प्रोसेस सुरू होते आणि रक्तदात्याला खऱ्या अर्थाने याचा फायदा होतो. आणि दुसरा फायदा होतो त्या गरजू रुग्णाला. रक्तदात्याला हे सुद्धा माहीत नसतं की तो कोणत्या रुग्णाचे प्राण वाचवतोय. त्यामुळे रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान जे म्हणतात ते उगाच म्हणत नाहीये. येत्या 3 ते 4 दिवसामध्ये नाशिक जिल्ह्यातलीच नव्हे तर नाशिक विभागात असलेल्या नाशिक, जळगाव, धुळे, नगर आणि नंदुरबार या 5ही जिल्ह्यांची परिस्थिती ही सामान्य होईल असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल. सध्या तरी गरजू रुग्णाला रक्त न मिळाल्यानं त्याला दगावलाय किंवा घातपात झालाय अशा प्रकारची एकाही घटनेची नोंद झाली नाहीये. हे सगळ्यात दिलासादायक चित्र नक्की म्हणता येईल. अगदी नक्कीच. आणि प्रशांत, आपण सातत्याने ही मोहीम राबवतोय. आता तर मुख्यमंत्र्यांनी स्वतः दखल घेतली आहे, त्यामुळे आपण अपेक्षा करूयात आणि पुन्हा एकदा आवाहन करूयात की न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून हे आवाहन करूयात की कृपया रक्तदानासाठी बाहेर पडा. अनेकांना आपल्या रक्ताची गरज आहे. धन्यवाद प्रशांत. पण पुन्हा तुझ्याकडे आम्ही येणारच आहोत. पुढची एक महत्त्वाची याच संदर्भातली आमच्या मोहिमेबद्दलचीच यश सांगणारी एक बातमी आहे, ती म्हणजे न्यूज 18 लोकमतच्या रक्तदानाच्या तुटवड्याबाबतच्या मोहिमेमुळे सरकारला जाग आली. न्यूज 18 लोकमतनं अनेक विषयांना न्याय देऊन सर्वसामान्यांपर्यंत हा न्याय पोहोचवलाय. त्यामुळे न्यूज 18 लोकमतचे आभार मानतो, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केली आहे. मी लोकमतचं मनापासून अभिनंदन करेन न्यूज 18चं की अनेक विषय, मग शेतकऱ्यांचा असेल, ST कामगारांचा, हे विषय घेऊन धसास लावत आहेत आणि हे खरं म्हणजे माध्यमांकडून अपेक्षित आहे. आणि रक्तपुरवठ्याच्या बाबतीतसुद्धा मालिका मोहीम चालवून हा शासनाला दखल घ्यावी लागली. मी न्यूज 18 लोकमतचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो आणि अशा त्यांच्या मोहिमांमधनं या ठिकाणी सरकार जागा होतं आणि समाजातल्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण होण्याचं काम होतं. मी शुभेच्छा देतो. आम्ही ही मोहीम राबवली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं. त्यानंतर आता शिवसेनेचे कार्यकर्ते स्वतः रक्तदान करण्यासाठी पुढे सरसावलेत. अहमदनगर जिल्ह्यात सुद्धा रक्ताचा मोठा तुटवडा जाणवत होता, पण आता शिवसेनेच्या माध्यमातूनच रक्तदान शिबिर आयोजित केलं जाणार आहे. शिर्डीच्या रुग्णालयासमोर शिवसैनिकांशी आणि सामान्य लोकांशी सुद्धा बातचीत केली आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांनी. आता आपण शिर्डीमध्ये आहोत आणि शिर्डीतली काय परिस्थिती आहे, आता शिवसैनिक काय करणार आहे. मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलंय की रक्तदान करावं, रक्तदान शिबिरं आयोजित करावी. आपण जाणून घेऊया शिर्डीतली काय परिस्थिती आहे. कमलाकरजी, काय सांगाल, शिर्डीतली काय परिस्थिती आहे. मोठाली हॉस्पिटल चालवली जातात, मात्र रक्ताचा पुरवठा व्यवस्थित होतोय. आता सध्या तर रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झालेला आहे, कारण की येणाऱ्या साई भक्तांची संख्या घडली. यापूर्वी साई भक्त दानाच्या रूपातून जे रक्तदान करत होते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात साई भक्तांकडून रक्तदान उपलब्ध होत होतं. तर आता सध्या जे मोठ्या प्रमाणात ऑपरेशन सुरू होत आहेत, मधल्या काळात एकदम वातावरण थंडावलं होतं, परंतु पेशंटची येणारी संख्या शिर्डीमध्ये 2 हॉस्पिटल आहे आणि या 2 हॉस्पिटल महाराष्ट्रभरातून मोफत शस्त्रक्रिया होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात रुग्ण येत असतात आणि त्यांना सध्या रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण होतो. त्यांचे येणारे नातेवाईकसुद्धा त्या गावात असतात, येणारे लोक थोडे असतात, त्यामुळे तेही रक्त देऊ शकत नाही आणि सध्या भक्तांकडूनही रक्त उपलब्ध होत नाही. त्यामुळे आता शिवसेनेनेच या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही पुढाकार घेतला आहे आणि शिवसेनेकडून आता रक्ताची सुविधा करण्याचं आम्ही ठरवलं आहे. आम्ही शिर्डी शहरातील आमच्या सर्व तरुणांना, तालुक्यातील सर्व तरुणांना आवाहन केलं आहे की आपण जसं जसे आम्हाला रक्त पुरवठ्याची जसं हॉस्पिटलकडून सांगण्यात येईल त्या प्रमाणात आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून शिवसेना आता तुम्ही सगळे पुढाकार घेणार आहात, मात्र जर रक्त मिळालं नाही तर अनेकदा जास्त पैसे देऊन खरेदी करावी लागतात किंवा दुसऱ्या जिल्ह्यांमधून रक्त आणावं लागतं. काय परिस्थिती असते या पेशंटच्या नाते. जर शिर्डीच्या रक्तपेढीत जर रक्त असलं तर इथं कमी किमतीमध्ये आणि मोफत पण तो उपलब्ध होतं. पण जर इथं उपलब्ध नसलं तर बाहेर तालुक्यामधून किंवा बाहेर जिल्ह्यामधून लांबून रक्त आणावं लागतं. त्याचे जे मागण ते पैसे द्यावं लागतं. त्यामुळे जे बाहेरून येणारे जे गरीब पेशंट आहे त्यांची हाल होते.
त्यामुळं आम्ही शिवसैनिकांनी ठरवलेलं आहे की तालुक्यातून जेवढे शिवसैनिक आहेत त्यांना पण आव्हान करणार आहे आणि तालुक्यातले जेवढे ग्रामस्थ आणि जे नागरिक आहेत त्यांना पण आम्ही आव्हान करू त्या माध्यमातून सगळ्यांनी रक्तदान करावे आणि त्यासाठी आम्ही जागोजागी कॅम्प उभे करणार आहे आणि इथं सर्व संस्थांच्या रक्तपिढीमध्ये पण जास्तीत जास्त शिवसैनिकांनी व नागरिकांनी रक्तदान करावं हे आवाहन करतो. साई संस्थांच्या बरोबरने आता शिवसेना देखील आवाहन करणार आहे. मात्र रक्त मिळालं नाही तर काय अवस्था असते रुग्णांच्या नातेवाईकांची? रुग्णांच्या नातेवाईकांची अशी अवस्था असते तर काहींना त्याच्यात माहीत नसतं, काय नसतं आणि जो ग्रामीण भागातला जो ऋण असतो त्याला धावपळ करावं लागते आणि ऐनवेळी डॉक्टरांनी सांगितलं रक्त त्याचप्रमाणे आपल्या रक्तपेढीमध्ये संस्थान रक्तपेढीमध्ये मुबलक आणि ताबडतोब रक्त मिळतं. त्यामुळे सर्व शहरातले आणि हे सर्व ऋण ताबडतोब इथे येतात. हरीश देमोटे, न्यूज 18 लोकमत, शिर्डी. न्यूज 18 लोकमत वारंवार प्रेक्षकांना तसंच सर्वसामान्य नागरिकांना रक्तदानाचं आवाहन करत आहे आणि याच सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गोविंद बाकडे यांनी. खरं तर राज्यामध्ये 4-5 दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा आहे. अनेक ब्लड बँका ज्या आहेत त्याच्यामध्ये तुटवडा आहे. न्यूज 18 लोकमतनी याबाबतची मोहीम घेतली होती आणि त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः आव्हान केलेलं आहे नागरिकांना. माझं स्वतःचं ब्लड ग्रुप आहे ए निगेटिव्ह, जे अत्यंत दुर्मिळ मानलं जातं आणि केवळ मुख्यमंत्री यांनी जे आव्हान केलं आहे त्याला प्रतिसाद म्हणून आता मी स्वतः रक्तदान करतो आहोत. कारण की आता हे राष्ट्रीय कर्तव्य झालेलं आहे. खरं तर जे आत्ता गैरसमज आहेत की रक्तदान केल्यानंतर अशक्तपणा येईल किंवा आपल्याला कोरोना होईल किंवा इम्युनिटी कमी होईल, असं काहीही होत नाही आहे. मी स्वतः रक्तदान करतो, याआधीसुद्धा केलेलं आहे आणि आपण जसं बघतो की वैज्ञानिक जो दृष्टिकोन आहे की एकदा जे रक्त गेलं, आपण जे दान केलं ते 24 तासामध्ये रक्त पुन्हा जसंच तसं परत येतं. त्यातही महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही 1 पिशवी रक्त दिलं तर त्यातनं 3 घटक काढले जातात, म्हणजे प्लाझ्मा आहे, PCB आहे आणि प्लेटलेट आहे. तर त्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचं आहे की तुम्ही एकदा रक्तदान केलं तर अनेकांना ते उपयोगात येऊ शकतं आणि तुमची एक पिशवी रक्त हे जवळपास म्हणजे प्लाझ्मा त्यातल्या खास करून 1 वर्षभर चांगल्या सुरक्षित राहू शकतात. आणि आम्ही न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आता याबाबत तुम्हाला आवाहन करतो आहोत की तुम्ही रक्तदानासाठी पुढे या. मानवी रक्ताला कोणताही पर्याय नाही. त्यामुळे ज्या माणुसकीच्या भावनेतून आता आपण पुढे येऊन रक्तदान करणं गरजेचं आहे. पुढे जर्नलिस्ट भानुदास हिवराळसह गोविंद बाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड. आमचे प्रतिनिधी गोविंद बाकडे यांनी स्वतः रक्तदान करून सर्वांना आवाहन केलंय की या मोहिमेत तुम्ही देखील सहभागी व्हा. आपण जाणूत मुंबईमध्ये आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे आपल्या सोबत आहेत. स्वाती, सगळ्यात आधी तुझं अभिनंदन. अत्यंत महत्त्वाचा आत्ताचा सगळ्यात प्रश्न तू सगळ्यांसमोर आणला होता, ज्याची सरकारला, मुख्यमंत्र्यांना देखील दखल घ्यायला लागली होती. हे आपण मोहीम सुरू केली, त्यानंतर अनेक रक्तदाते पुढे आलेले आहेत. परिस्थितीत कितपत फरक पडलेला आहे आणि काय प्रतिक्रिया आता तुला ऐकायला मिळत आहेत? कारण आता भीड चेपलेली आहे अनेकांची. जो गैरसमज होता तो देखील बऱ्यापैकी दूर व्हायला लागलेला आहे. खरं तर आपण बातमी म्हणजे लोकमत जर कोणती बातमी असेल तर त्याचा इम्पॅक्ट म्हणजे न्यूज 18 लोकमत असं सातत्यानं म्हटलं जातं आणि आपण नुसतं बातमी दाखवत नाही तर गोविंद बाकडेंनी ही सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान केलेलं आहे आणि आपण हेच सांगतोय की आम्हीही रक्तदान करतोय, फक्त इतकंच आहे आणि तुम्हीही करा. पण किमान आपल्यामध्ये की रक्तदानासारखं सर्वश्रेष्ठ ध्यान आपल्याला केलं पाहिजे, हे गरजेचं आहे. कारण तुम्ही गेलात आणि लगेचच तुमचं रक्त घेतलं आणि मग ते कुणाला तरी विकलं असं होत नाही. तर तुमचं रक्त घेण्याआधी तुमचं HB टेस्ट केलं जातं. तुमचे रक्ताचं प्रमाण जे आहे शरीरामध्ये 12.5 इतक्यापेक्षा जर कमी असेल तर तुम्हाला. स्वाती तुझ्याकडे मी येणार आहे, पण आपल्या सोबत आता राज्याचे आरोग्यमंत्री आहेत राजेश टोपे. राजेशजी, एक महत्त्वाचं आवाहन आम्ही केलं होतं न्यूज 18 लोकमतनं, ज्याची सरकारनं देखील दखल घेतली आहे. तुम्ही आता काय सांगाल? कारण जास्तीत जास्त लोक अजून देखील घराबाहेर पडणं रक्तदानासाठी हे खूप गरजेचं आहे. नमस्कार सर्वप्रथम मी माझ्या न्यूज 18 चॅनलचं अभिनंदन आणि आभार मानेल की आपण एका महत्त्वाच्या सामाजिक कार्यामध्ये चांगला पुढाकार घेतायत. मी एक जबाबदारीनं माझ्या सर्व महाराष्ट्राच्या नागरिकांना सांगेल की मधल्या काळामध्ये संपूर्ण लॉकडाऊन आणि त्याच्यानंतर सुद्धा आताची जी परिस्थिती आहे
की लोकांना आपण फार म्हणजे बरेचसे निर्बंध घातले होते. या कारणाने रक्तदानाच्या शिबिर खूप कमी झाले आणि त्यामुळे रक्त साठा हा अवघ्या 4-5 दिवसावर आलेला आहे. माझं एकच म्हणणं आहे या निमित्ताने की कुठल्याही परिस्थितीत आपण सर्व रक्तदात्यांना आव्हान आहे, विनंती आहे, हात जोडून नम्रतेची विनंती आहे की आपण सर्वांनी रक्तदानाच्या या महत्वाच्या पवित्र कामामध्ये आपण मोलाचं योगदान द्यावं, सहकार्य करावं आणि हजारोंचे जे जीव आहेत ते वाचवण्याच्या दृष्टिकोनातून आपण पुढाकार घ्यावा अशी माझी नम्रतेची विनंती आहे. रक्त हे साठवता येत नाही, त्याचं शेल्फ लाईफ जास्तीत जास्त 10-12 दिवसाच्या वर नसतं आणि अशा परिस्थितीमध्ये आपण सतत रक्तदान होत राहणं, करत राहणं हाच महत्वाचा विषय असतो आणि त्या दृष्टिकोनातून माझं आपल्याला पुन्हा नम्रतेचं आव्हान आहे की आता ऑपरेशन सुरू झालेत. नॉन कोविडचे सुद्धा संपूर्णतः जे काही ऑपरेशन्स आणि काम आहे ते सुरू झालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये सर्वांना रक्त लागत आहे आणि म्हणून आपल्याला पुन्हा पुन्हा नम्रतेचं आव्हान आहे की रक्तदान आपण करावं. धन्यवाद. अगदी राजेशजी, आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे आपल्या सोबत आहे, ज्यांनी हा प्रश्न समोर आणला होता. त्या तुम्हाला काही प्रश्न विचारू इच्छितात. स्वाती. नमस्कार टोपेजी. खरं तर तुमच्याकडे एक खूप महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर घ्यायचं आहे की ज्या पद्धतीनं एक पॉलिसी ठरलेली आहे, ही राष्ट्रीय रक्त पॉलिसी आहे आणि याच्यानुसार की कोणत्याही हॉस्पिटलला आपल्या रुग्णाला हे रक्त म्हणजे रक्ताची जी काही तरतूद आहे ती रुग्णाला किंवा रुग्णाच्या नातेवाईकांना सांगण्याची गरज नसते किंवा त्यांनी स्वतः करायचं असं हॉस्पिटलने, पण प्रत्यक्षात मात्र तसं होत नाही. प्रत्यक्षात रुग्णाच्या नातेवाईकांवर दबाव टाकला जातो आणि त्यांच्याकडनं हे रक्त मागवलं जातं. इतकंच काय, पण त्यांना रक्तदाते पण उभं करण्यासाठी त्यांच्यावर प्रेशराईज केलं जातं. तर या बाबतीमध्ये तुमच्याकडनं, सरकारकडनं लोकांनी काही अपेक्षा करायची आहे का की तुम्ही या गोष्टींना थोडंफार का प्रमाणात का होईना पण निर्बंध घालाल आणि पायबंद बसेल असं काहीतरी धोरण आखाल? नाही, जरूर. मला असं वाटतं की हॅलो, आवाज येतोय? हो हो हो, येतोय तुमचा आवाज, बोला. हा, नाही, मला एक नक्कीच आहे की ही परिस्थिती योग्य नसल्यामुळे ही जरूर म्हणजे ही म्हणजे आजच्या वेळेनुसार आणि रक्त पुरवठा कमी असल्यामुळे थोडीफार परिस्थिती निर्माण झालेली असेल, मी नाकारत नाही. परंतु आपल्याला कुठल्याही रुग्णांच्या नातेवाईकांना आग्रह करून त्यांच्याकडून ब्लड घेणं हे आपल्या धोरणातली बाब नक्कीच नाही आणि त्या दृष्टिकोनातूनच आपण हे आवाहन करत आहोत. मी स्वतः त्यात लक्ष घालत आहे. कुठल्याही परिस्थितीत पुन्हा परिस्थिती सुरळीत होईलच आणि मी तर या निमित्ताने निश्चित प्रकारे सध्याची जी परिस्थिती आहे ती एकदम अशी नाहीये की एकदम त्यांनी घेतलंच पाहिजे. मी तर सगळ्यांना कळवेल कुठल्याही परिस्थितीत आमची जी काही आपलं जे ट्रान्सफ्युजन कमिटी आहे, सोसायटी आहे, त्यांच्या माध्यमातून सुद्धा कळवेल की अशा पद्धतीनं लोकांना त्रास होईल, असं वर्तणूक योग्य नाही. ते पण मी कळवेल आणि रक्त पुरवठा सुरळीत कसा होईल याकडे आम्ही अत्यंत स्वतःहून जातीनं लक्ष देऊन आहोत. सर, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न की या ब्लड बँकांकडनं आणि विविध संस्थांकडनं रक्तदान व्हावं किंवा रक्तदानाची शिबिरं व्हावी यासाठी ज्या प्रमाणामध्ये योगदान केलं जातं त्या प्रमाणामध्ये SPTC म्हणजेच राज्य रक्त संक्रमण परिषदेकडनं केलं जात नाही. खरं तर हे त्यांचं काम आहे. शासकीय संस्था म्हणून खरं तर त्यांनी पुढे येऊन लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणं गरजेचं आहे की रक्तदान दिल्यानं तुमचा तोटा होणार नाही, उलट बाकी इतर जीव असतील. तर हे कुठेतरी सुरू व्हावं, किमान या वर्षापासून पुढे याकडे तरी तुम्ही पाहाल का? नाही, हे नक्कीच आहे की ही जी रक्त संक्रमण समिती आहे राज्य स्तरावरची, त्यांचंच हे काम आहे. FDAच्या अंडर ही कमिटी येते, फूड अँड ड्रग डिपार्टमेंटच्या अंडर. मी त्या ऑफिसलाही मध्ये जाऊन आलो होतो आणि एक नक्की सांगेल की त्यांनाही अशा स्वरूपाने आपण अगदीच अशा परिस्थितीत राहणं योग्य नाही. सातत्याने अत्यंत डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवायला हवं आणि रक्ताच्या संदर्भाने महाराष्ट्रामध्ये कुठल्याही रुग्णांना हॉस्पिटलला त्रास होताच कामा नये हे या समितीने सुद्धा, सोसायटीने सुद्धा बघितलंच पाहिजे. मी सुद्धा त्याकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन अशा घटना होऊ नयेत किंवा अशा
परिस्थितीच निर्माण होऊ नये याची दक्षता घेण्याचा आपण निश्चित प्रकारे धोरणात्मक दृष्टिकोनातून प्रयत्न करू. मी स्वाती एक तुम्हाला जबाबदारीने सांगेल की आमचा प्रयत्न आहे, आरोग्य विभागाचा प्रयत्न आहे, मी NHMच्या निधीतून खरं तर रक्त जे तुमचं पिशवी आहे, आपली जी पॅकेज आहे ते पॅकेजेस आम्ही मोफत देण्याच्या दृष्टिकोनातूनचं एक धोरण आम्ही आखत आहोत. थोडाफार खर्च जरूर येईल राज्य शासनावर, परंतु तो राज्य शासन सहन करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही आमच्या डिपार्टमेंट सहन करून रुग्णांना मोफत रक्त कसं मिळेल आणि सहज पद्धतीने उपलब्ध कसं होईल या दृष्टिकोनातून आम्ही निश्चित प्रकारे आमचा हा विचार आहे आणि त्याची कृती तुम्हाला काही दिवसांमध्ये निश्चित प्रकारे दिसून येईल. अगदी राजेशजी, आणखी एक प्रश्न आहे, तो म्हणजे सध्या राज्यातली रक्ताची काय परिस्थिती आहे? कारण तुम्ही जसं म्हटलं 4-5 दिवसच पुरेल असं रक्त आहे. आत्ताची काय परिस्थिती आहे? काहीशी किंचित वाढ नक्कीच रक्तदात्यांमध्ये झाली आहे. नाही, नक्कीच रक्तदानाचं काम वाढत आहे. आम्ही आवाहन केलेलं आहे आणि सगळ्या खालच्या स्तरावर सुद्धा सगळीकडून रक्तदाते खूप अतिशय उदार मनाने आणि खूप त्यांचं म्हणजे स्पिरिट खूप असतं. मला एवढं आठवतंय की मी ज्यावेळी मार्च-एप्रिलला कळकळीत ज्यावेळी बंद होता आणि अशा परिस्थितीत आवाहन केलं होतं त्यावेळी सुद्धा खूप मोठ्या पद्धतीनं लोकांनी रक्तदान करून अक्षरशः मोठ्या म्हणजे स्तरावर सगळ्या रक्तपेढ्या आणि सगळ्या गोष्टी फुल झाल्या होत्या. इथपर्यंतची लॉकडाऊन मधली परिस्थिती केली होती. तर आता तर निश्चित प्रकारे आपण सगळं अनलॉक केलेलं आहे. आता तर आपण आवाहन केल्यानंतर निश्चित प्रकारे लवकर परिस्थिती स्थिर स्थावर होईल असा मला विश्वास आहे आणि त्यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. कुठल्याही परिस्थितीत लोकांना रक्ताच्या बाबतीत अडचण येणार नाही याची काळजी आम्ही घेत आहोत. आपल्या केलेल्या या खऱ्या अर्थाने रक्त वाढीच्या संदर्भाने केलेल्या न्यूज 18च्या संदर्भातलं मी खरोखर मनापासून आभारी आहे. अगदी राजेशजी, रक्तदान शिबिरांमधून खूप मोठ्या प्रमाणात संकलन होतं रक्ताचं, पण गेल्या काही महिन्यांमध्ये कोविडमुळे ही रक्तदान शिबिरच भरवण्यात आलेली नाहीये. त्या संदर्भात काय सांगाल? सरकारतर्फे, आरोग्य खात्यातर्फे विशेषतः अशा काही योजना आहेत का रक्तदान शिबिर भरवण्याच्या? नाही, मला असं म्हणायचं की जाणीवपूर्वक रक्त शिबिर, मी आता एक सांगेल, माझे नेते आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय शरद पवार साहेबांचा वाढदिवस आता 12 तारखेला आहे. तर मी एक सांगेल की अख्ख्या महाराष्ट्रातल्या आम्ही सर्वांनाच आवाहन करू, परंतु आमच्या पक्षावर आम्हाला अधिक जास्त अधिकार आहे. तर त्या दृष्टिकोनातून पवार साहेब हे राष्ट्रीय नेते आहेत आणि महाविकास आघाडीचे सुद्धा महत्वाचे मला वाटतं समन्वयकाची भूमिका, महत्वाचं मार्गदर्शनाची भूमिका ते करतात. मी महाराष्ट्राच्या सर्वच जनतेला आवाहन करेल, एक औचित्य आहे वाढदिवसाचं, तर त्या निमित्ताने आम्ही महाराष्ट्रभरामध्ये हे शिबिर आम्ही आयोजित करत आहोत. एक धडक कार्यक्रम तो राष्ट्रवादीचा राहील. माननीय जयंत पाटील जे आमच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून सर्व शाखा प्रमुखांना सांगून रक्तदान शिबिर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आयोजित करणार आहोत. सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावं, सर्व पक्षीय लोकांनी सहभागी व्हावं आणि रक्तदात्यांनी सुद्धा मोठ्या पद्धतीनं सहभाग नोंदवावा. मला वाटतं राष्ट्रवादीचं हे जे काम असतं सामाजिक काम, ह्याच्यातला एक महत्वाचा भाग त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मला वाटतं दोन्ही काम होईल. उत्साहाने नेत्याचा वाढदिवसही साजरा करण्यात येईल आणि एक सामाजिक उत्तरदायित्व जे आपलं आहे ते पण पूर्ण केलं जाईल. अगदी राजेश, अगदी असा एक प्रश्न आहे की ग्रामीण भागांमधली परिस्थिती जेव्हा आम्ही जाणून घेतली तेव्हा ग्रामीण भागांमध्ये जास्त बिकट परिस्थिती होती. याचं कारण म्हणजे एकतर रक्ताचा तुटवडा जर निर्माण झाला, जर अत्यावश्यक वेळेला तिथे पोचणं रक्त हे सुद्धा काही काळामध्ये थोडंसं दुरापास्त झालं होतं. अशा वेळेला ग्रामीण भागासाठी विशेष काही तुम्ही योजना किंवा विशेष काही त्यासाठी उपक्रम राबवणार आहात का? विशेष सूचना देणार आहात का? मला एकच वाटतं की रक्तदान शिबिरे आयोजित करणं आणि रक्तदान जे आपले ह्या ब्लड बँक्स ज्या आहेत त्यांनी त्या रक्त शिबिराला अत्यंत चांगला प्रतिसाद देणं, त्यांनी त्यांची टीम घेऊन या शिबिरांना उपस्थित राहणं आणि रक्तदात्यांकडून ब्लड घेऊन ते आपण व्यवस्थित गरजूंना ते पुरवठा करणं हीच सध्याची महत्वाची गरज आहे आणि ती आपण अत्यंत द्रुत गतीनं कशी होईल याकडे आपण लक्ष ठेवून आहोत. अगदी राज्याचे आरोग्य मंत्री म्हणून एक आवाहन काय करा, कारण जे गैरसमज अजूनही अनेकांच्या मनात आहेत की कोविड काळामध्ये आम्ही रक्तदान कसं करायचं, तिथे स्वच्छता पाळली जाईल का किंवा अन्य ज्या गोष्टी आहेत त्याबद्दल खूप मोठे गैरसमज अजूनही सर्वसामान्यांच्या मनात आहेत. राज्याचे आरोग्य मंत्री म्हणून तुम्ही काय आवाहन कराल?
मी एकच सांगेल की कोविडचा आणि रक्तदानाच्या संदर्भातला कोणीही भीती बाळगू नका की कोविड म्हणजे सध्या कोविडची पार्श्वभूमी आहे किंवा कोरोनाच्या दुसरी वेव्ह येईल का किंवा पीक येईल का, अशा काही ज्या मनात संभ्रम आहे, मला वाटतं की या सगळ्यांची आपण भीती बाळगण्याची गरज नाही. रक्तदान हे आजच्या दृष्टीनं अत्यंत गरजेचं असं हे महत्वाचं कार्य राहणार आहे आणि सर्व रक्तदात्यांना, रक्तदान करणाऱ्या नेहमीच्या आमच्या सगळ्या व्यक्तींना मी एकच आवाहन करेल, विनंती करेल की कुठल्याही परिस्थितीत आपण या कामामध्ये हिरिरीने भाग घ्या आणि कोविडचा यातला कुठला विषय नाही, फक्त सोशल डिस्टन्सिंग पाळा आणि मास्क घाला. कारण कोविड हा फक्त मास्क घालून सोशल डिस्टन्सिंग ठेवल्यानंतर निश्चित प्रकारे तो होण्याचं काही कारणच नाही. आणि त्यामुळे कोरोनाच्या भीतीनं रक्तदान शिबिरं न घेणं, रक्त न वाढणं तुमच्या बँकांमध्ये, हे मला वाटतं ही एकदम चुकीची गोष्ट आहे. तर तशा काही चुकीच्या संकल्पनेतून रक्तपेढ्या मला वाटतं त्यामध्ये म्हणजे कोरड्या राहणं मला वाटतं योग्य नाही आणि त्या दृष्टीनं सगळ्यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. तसंच नम्रतेचं आव्हान मी सर्व महाराष्ट्राच्या जनतेला सुद्धा या निमित्ताने करेल. अगदी धन्यवाद राजेश टोपेजी आमच्याशी बोलल्याबद्दल. आपण बघितलं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील आवाहन केलेलं आहे. रक्तदान करण्यासाठी जी मोहीम आम्ही न्यूज 18 लोकमतनं सुरू केली त्याबद्दल त्यांनी या मोहिमेचं कौतुक सुद्धा केलंय. कारण सध्याच्या काळामध्ये रक्तदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे. आत्ता सध्या आपल्या राज्याला रक्ताची गरज आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त रक्तदात्यांनी घराबाहेर पडावं आणि रक्तदान करावं असं आवाहन देखील त्यांनी केलेलं आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या मोहिमेचं कौतुक केलंय आणि न्यूज 18 लोकमतचे आभार मानलेत. या मोहिमेबद्दल तर आपण पाहणारच आहोत, पण आता एक विशेष बातमी जय हिंद सन्मान बद्दलची. जय हिंद सन्मान मध्ये आज आपण पाहणार आहोत हवालदार कचरू साळवे यांची शौर्यगाथा. आपल्या दुर्दम्य इच्छाशक्ती आणि पराक्रमाच्या जोरावर साळवे यांनी पाकिस्तानी सैन्याला जशास तसं उत्तर दिलं आणि आपल्या जखमी सहकाऱ्यांना मृत्यूच्या मगरमिठीतून अक्षरशः उचलून आणलं. पाहुयात वीरचक्रानं सन्मानित हवालदार कचरू वेडू साळवे यांच्या पराक्रमाची ही कहाणी. हवालदार कचरू वेडू साळवे, महार रेजिमेंटचा लढवय्या जवान, 1971च्या भारत पाकिस्तान युद्धात पराक्रम गाजवलेला महाराष्ट्राचा सुपुत्र. भारत पाकिस्तान फाळणीनंतर सीमेवरचं वातावरण नेहमीच धगधगत होतं. पाकिस्तानच्या कुरापती सुरूच होत्या. तारीख 10 डिसेंबर 1971. ती रात्र महाभयंकर होती. सीमेवर पाकिस्तानकडून तोफांचा जोरदार आणि सतत मारा सुरू होता. आदेश आले आणि महार रेजिमेंटच्या 4 तुकड्यांनी कमांडर त्रिलोकनाथ यांच्या आदेशाने आगेकूच केली. त्यातीलच एका तुकडीत तैनात होते हवालदार कचरू साळवे. काही वेळातच 4 पैकी एक तुकडी सुरुंगाच्या स्फोटात उद्ध्वस्त झाली आणि त्या तुकडीतील सर्वच्या सर्व 10 ते 12 जवान शहीद झाले. मात्र याही परिस्थितीत बाकीच्या 3 तुकड्यांनी चाल सुरूच ठेवली. पाहता पाहता सकाळ झाली. एकीकडे पाकिस्तानचा हल्ला तर दुसरीकडे जखमी जवानांचा जीव वाचवण्याची धडपड हवालदार साळवे यांची सुरू होती. एक निष्णात जवान चौरंग भालेराव भूसुरुंग स्फोटात गंभीर जखमी होते. त्यांना वाचवण्यासाठी हवालदार साळवे यांनी थेट सुरुंग पेरलेल्या भागात जाण्याची जोखीम पत्करली आणि सहकारी जवानाचा जीव वाचवला. सहकारी चौरंग भालेराव यांना थेट पाठीवर घेऊन त्यांनी कॅम्प गाठला आणि कॅम्पवर एकच जयघोष झाला, भारत माता की जय. याच त्यांच्या पराक्रमाबद्दल हवालदार कचरू साळवे यांचा वीरचक्राने सन्मान करण्यात आला. राष्ट्रपती व्ही गिरी यांच्या हस्ते त्यांना वीरचक्र प्रदान करण्यात आलं. चौरंग भालेराव हा उठून शिपाई हा असताना रात्री हमल्यामध्ये त्याची दुर्घटना घडली.
त्याची अवस्था खराब होती, तो चालू शकत नव्हता. त्याची हालत पाहून मला ते दाखवलं गेलं नाही. पाकिस्तानच्या आर्टिलरी टँका वगैरे लागलेल्या असताना याला मी ज्या टायमाला घेतलं आणि ती रायफल मला नडायला लागली, इथं घेतली, हेल्मेट तकलीफ द्यायला लागलं. त्या टायमाने मी ती हेल्मेट टाकून दिलं. फक्त पी कॅप होती, त्याला मांडी खालून हात घालून खांद्यावरती घेऊन मशीन गनच्या पुढून होऊन इकडून येताना आमच्या रेजिमेंटचे कॅप्टन कॅमेरा, त्यांचं नाव कॅप्टन कॅमेरा होतं, तर त्यांनी बायनाकलरने पाहिलं. त्या पाहिल्यानं त्यांना आमच्या रेजिमेंटला सगळ्यांना आनंद वाटला की बाबा कोणीतरी आपला माणूस आपल्याला इकडे घेऊन येऊ राहिला, आपला जखमी झालेला माणूस. हवालदार कचरू साळवे यांनी 16 वर्ष 3 महिने देशसेवा केली. वीरचक्राने सन्मान होणं ही त्यांच्या कुटुंबासाठी आणि गावकऱ्यांसाठी सुद्धा अभिमानाची बाब होती. सैनिक ज्यावेळी सीमेवर देशासाठी लढत असतो तेव्हा त्याच्या मागे एक वेगळी लढाई त्यांचं कुटुंब सुद्धा लढत असतं. सैनिकांचं कुटुंब हे त्यांच्यासाठी एक ऊर्जा असतं. कचरू साळवे यांच्या पत्नी उषा यांनी व्यक्त केलेल्या भावना खूप बोलक्या आहेत. लग्न झालं त्यावेळेस गेले ते, त्यावेळेस एवढा अंगणपणा होता, एवढं काही समजत नव्हतं. ज्यावेळेस लढाई संपून गेली, वडिलांनी सांगितलं असं असं, त्यावेळेस मग मनाला थोडंसं हे वाटलं. पण तरी चांगला विजय होऊन आले, त्याच्यामुळं देवाला अभिमान, मला देवाचा अभिमान आहे. आत्तापर्यंत अभिमानाचे देवा धन्यवाद. एवढा परिवार आहे, 5 मुली, 5 जावाई, 4 जावाई, 9 नातू, सर्व काही गोतोळ्यामध्ये. मला धन दौलतीचं काही आशा नाही. नाशिक जिल्ह्यातलं येवला हे हवालदार कचरू साळवे यांचं गाव. निवृत्त झाल्यानंतर राज्य सरकारच्या सूचनेनं त्यांना घरासाठी जमीन देण्यात आली. त्यांनी तिथे घरही बांधलं. मात्र घरकुल बांधायचं कारण देत या जवानाचं घर जमीनदोस्त करण्यात आलं आणि दुसरी जागा देण्याचं आश्वासन केवळ आश्वासनच राहिलं. 72 वर्षांचा हा योद्धा घरासाठी गेल्या 25 वर्षांपासून शासकीय कार्यालयांच्या पायऱ्या झिजवतायत. देशासाठी लढणाऱ्या जवानांवर अशी वेळ येणं ही खरंच खेदाची बाब आहे. माझी कैर नाही केली. जमीन मिळाली, एका चोराने लोंबडावली. दुसरी गोष्ट जमीन जागा मिळाली घरासाठी, ती वापस घेतली. माझी जी दिलेलं दान ते पण वापस घेतलं. अरे जे जागाही गेली आणि माझं घर पण गेलं. आज मी भाड्याच्या घरात राहत आहे. भरा नहीं वो भावों से बहती जिसमें रसधारा नहीं, हृदय नहीं वो पत्थर है जिसमें स्वदेश का प्यार नहीं. हवालदार कचरू साळवे यांना प्रदान करण्यात आलेल्या वीर पदकावर कोरलेल्या या ओळी, आणि या ओळी म्हणजेच अहोरात्र तैनात असलेल्या जवानांच्या बोलक्या भावनाच आहेत. अशा वीर पराक्रमी हवालदार कचरू साळवे यांना न्यूज 18 लोकमतचा सलाम. आणि यानंतर आपण इथे एक ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर आपण बघणार आहोत आमची जी विशेष मोहीम आहे त्याबद्दलच्या काही महत्त्वाच्या घडामोडी.